सदर कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काही संबंध नाही. तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ही कथा केवळ मनोरंजनाच्या हेतूने सादर करीत आहोत, त्याची कृपया वाचकांनी नोंद घ्यावी. खांडववन 20 मैलावर राहिले तेव्हा बसमध्ये आम्ही दोघेच उतारू शिल्लक होतो, मी आणि वैजू. बाकी जे काही मुठभर प्रवासी सुरुवातीला होते ते कधीच उतरून गेले होते. बाहेर संध्याकाळ झाली होती. बस झाडीतल्या अरुंद वाटेने शक्य तेवढ्या वेगात चालली होती. दोन्ही बाजूच्या झुडपांची पाने आणि काटक्या बसच्या खिडक्यांवर फटाफट आपटत होती. कुणीही कुणाशी बोलत नव्हते. एरवी आम्हा दोघांची बोलण्यात स्पर्धा चाले. दोघेही आपलेच घोडे पुढे दामटीत असू, पण या क्षणी मी गप्प होतो. वैजूची चिवचिव देखील थांबली होती. खरे तर आज बोलण्यासारखे पुष्कळच होते. आज आमच्या मधुचंद्राचा पहिला दिवस होता. 2 दिवसांपूर्वी आमचे लग्न झाले होते. घरच्या मंडळींनी जुळवून नव्हे, चांगला प्रेमविवाह झालेला होता आमचा. तेव्हा एकमेकांना बुजण्याचा प्रश्नच नव्हता. बोलायला विषय भरपूर होते. लग्नाआधीच्या आयुष्यातल्या आठवणी, लग्न समारंभातील गमती, त्यातून लग्नानंतरचे 2 दिवस पाहुण्यांच्या वर्दळीत गेलेले. एकांत असा थोडाफार आत्ताच मिळालेला. तेव्हा बोलायला उधाण यायला हवे होते. मधुचंद्र कसा साजरा करायचा हे लाजत लाजत बोलता आले असते. पुढल्या आयुष्याची चित्रे रेखाटता आली असती. निदान आज रात्रीच्या सुखाच्या कल्पनेने दोघांनी एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात हसायला तरी हवे होते. पण तसे होत नव्हते एवढे खरे. दोघांच्याही मनावर एक विचित्र दडपण आले होते. खांडववनासारख्या आडबाजूच्या ठिकाणी मधुचंद्राला जाण्याची कल्पना मला काव्यमय वाटली होती. गावात हॉटेल एकच. तिथेच उतारूंचा इतका तुतवडा की मध्यरात्री दाढ थोटावले तरी उतरायला जागा मिळत असे. अर्थात नंतर कसली अडचण यायला नको म्हणून मी आधीच पत्र टाकून जागा मिळवण्याची निश्चिती केली होती. आता खांडववन कधी येईल असे होऊन गेले होते. काय गंमत आहे पहा. आम्हा दोघांच्या आयुष्यातला हा पहिलाच एकत्र प्रवास. त्याची आठवण आम्ही जन्मभर मनात जतन करणार होतो. पण प्रत्यक्षात मात्र तो कधी एकदा संपेल असे झाले होते. मी वैजूकडे पाहिले. वारे असह्य होऊन तिने पदर डोक्यावर ओढून घेतला होता. तिचा सुंदर चेहरा किंचित त्रासलेला, थकलेला दिसत होता. बाहेरच्या सावल्या अधिकच गडद झाल्या होत्या. सारे वातावरण भिजल्यासारखे थंड आणि जडशीळ होऊन गेले होते. पावसाच्या झडीत हरवून गेलेल्या पाखरांच्या जोडीसारखी आम्ही दोघे निपूट बसून होतो. जंगलातून वाट काढणाऱ्या बसचा घोघो आवाज ऐकत. कधी एकदा हा प्रवास संपेल आणि खांडववन येईल याची वाट पाहत. आणि एकदाचे खांडववन आले. स्टॉपवर मुळीच वर्दळ नव्हती. 1-2 फळ विक्र्यांशिवाय आणि 4-2 आषाढभूत हमाल्याशिवाय बाकी तळ रिकामाच होता. आम्ही बसमधून उतरून भांबावल्यासारखी इकडे तिकडे पाहत राहिलो. बस वळली आणि रे रे आवाज करीत मुडदाडपणे निघून गेली. तिच्या दिव्याच्या प्रकाशाने झुडपांची एक रांगच्या रांग उजळून निघाली आणि दुसऱ्या क्षणी सावल्यात मिसळून गेली. बसचा आवाज दूरवर गेला आणि साडी चिडीचीप झाले. समोर काळक भिन्न पहाड उभा होता. खालच्या दरीतून धुके हळूहळू वर यायला सुरुवात झाली. एक केविलवाना पोरगेला हमाल आवाज न करता आमच्या समोर येऊन कमरेत वाकून उभा राहिला. सुटकेसेस त्याच्याकडे देऊन आम्ही चालू लागलो. एकूण आम्ही खांडववनात येऊन पोचलो तर होतो, पण अजूनही मनावरचा ताण कमी झाला नव्हता.
खांडवनाचे पहिले दर्शन वाटले होते तेवढे रमणीय नव्हते. आधी झपाट्याने अंधारू लागल्यामुळे काही दिसेनेच कठीण होते. कालकुट्ट पहाडांनी गावाला गिळून टाकल्यासारखे दिसत होते. झाडे गोंगड्या पांघरून बसल्यासारखी वाटत होती. सगळीकडे निजानीज होऊ लागली होती. वैजू अस्वस्थपणे माझ्याजवळ सरकली. तिला थंडी तर वाजतच होती, पण या परक्या गावात ती घाबरल्यासारखी झाली होती. हे अगदीच खरे. मी धीर दिल्याप्रमाणे तिच्या कमरेभोवती हात टाकला. तिला थोडेसे बरे वाटले. माझी वैजूला बरे वाटावे म्हणून मी काही केले असते, पण मला कोण धीर देणार होते. मी स्वतःच मनाला समजावू लागलो. गाव असेल परका, पण त्यात घाबरण्याजोगे काही होते. हॉटेलमधील खोली आगाऊ रिझर्व केलेली होती. 5-10 मिनिटातच आम्ही हॉटेलवर पोहोचलो असतो. गरम पाण्याने हातपाय तोंड स्वच्छ धुतले असते. 4 घास पोटात ढकलले असते आणि मऊ मऊ बिछाण्यावर अंग झोकून दिले असते. बिछाना. भीतीच्या विचारांना मग जागाच राहणार नव्हती. मी वैजूचा होतो आणि वैजू माझी होती. रात्र आमची दोघांची होती. मधुचंद्राची पहिली रात्र. अपेक्षित सुखाच्या कल्पनेने माझ्या अंगावर रोमांच सरसरून उभे राहिले. हमालाने सामान हॉटेलच्या दाराशी ठेवले. मी एक नोट त्याच्या हातात ठेवली. तो सलाम करून निघून गेला. हॉटेलचे मालक कम मॅनेजर घाईघाईने बाहेर आले. पाहिल्याबरोबर कुणाचेही मत चांगले व्हावे असा गृहस्थ होता तो. जाडजूड आणि हसतमुख, किंचित बुटका. त्याला डोळे किलकिले करून बोलण्याची सवय होती. मी नाव सांगितले. मालक मोठ्या आदबीने आम्हाला आत घेऊन गेले त्यांच्या ऑफिसमध्ये. हॉटेलचा नोकर प्यायला पाणी घेऊन आला. आम्हाला थोडे विसावल्यासारखे झाले. वृत्ती विलासित झाली. मग मला एका बाजूला घेऊन मालक म्हणाले, तुमचं पत्र मिळालं, पण हे पहा, तुम्ही मला माफ केलं पाहिजे. आज रात्री तुम्हाला खोली मिळू शकणार नाही. एकदम आकाश कोसळल्यासारखे झाले. काय बोलावे ते सुचेना. मी जेमतेम विचारले, का? डोळे किलकिले करून मालक म्हणाले, इथे जवळच एक धरण बांधलं जाणार आहे. त्यासाठी सरकारी इंजिनियरची पार्टीच्या पार्टी इथं आली आहे. त्यांना जागा पुरत नव्हती, पण खोल्यांमधून अक्षरशः कोंबून त्यांची कशीबशी व्यवस्था केली मी. एकही खोली रिकामी नाही. मला खरे म्हणजे संताप यायला हवा होता, पण समोर आलेल्या संकटाने मी इतका हतबुद्ध झालो होतो की मला रागावणे देखील शक्य नव्हते. बिचारी वैजू थकलेला जीव कसाबसा गोळा करून ताटकळत बसली होती. तिला जाऊन काय सांगायचे? खोली मिळत नाही असे? पण वैजीच उठून आमच्यापाशी आली. आमचे काहीतरी याच प्रकारचे बोलणे चालले असावे असा संशय तिला आला होता. त्यांनी येऊन विचारले, काय झालं? हे म्हणतात की जागा खाली नाही, पण आपण आधी पत्र लिहिलं होतं. मला सांगितलेले सारे मालकांनी तिला पुन्हा एकवार समजावून दिले. मी नाही, अत्यंत शांतपणे, दिलगिरीच्या स्वरात. कुठल्या मुहूर्तावर आम्ही मधुचंद्राला निघालो होतो कुणास ठाऊक. मालकावर संतापण्यात काही अर्थ नव्हता. नेहमी रिकामे असलेले हे हॉटेल आज आमच्याच दुर्दैवाने गच्च भरून गेले होते. आम्ही पत्र लिहिले होते खरंय, पण त्याचं उत्तर आलेले नव्हते. आम्हाला खोली द्यायला ते मुळीच बांधलेले नव्हते. ते आम्हाला अगदी कोरडेपणाने सरळ घालवून देऊ शकले असते. या उलट ते निदान दिलगिरी व्यक्त करीत होते. हे काय कमी होते? पण नुसत्या दिलगिरीने प्रश्न सुटत नव्हता. उद्या सकाळी त्यांच्यापैकी 3 जण जाणार आहेत. उद्या मी तुम्हाला एक रूम देऊ शकेन, मालक म्हणाले. थँक्यू. मी स्वर शक्य तेवढा शांत ठेवण्याचा प्रयत्न करीत म्हणालो. पण आज रात्री आम्ही कुठं जायचं? तेही खरंच. ते ओशाळवाने हसले. तुमच्या मधुचंद्राची पहिली रात्र ना आज? पत्रात लिहिलं होतं तुम्ही.
त्यांचा हेतू आम्हाला खिजवण्याचा नव्हता, पण तरी मी त्रासल्यासारखा झालो. जसे काही आम्ही तरुण आहोत हा आमचा अपराध आहे, जसे काही आम्ही मधुचंद्र साजरा करीत आहोत हा खोळेपणा आहे. पण आम्ही जायचं कुठं आता एवढ्या रात्री? दुसरं एखादं हॉटेल आहे का इथं? नाही, ते मान हलवीत म्हणाले. पण मी बघतो आहे, काही व्यवस्था होण्यासारखी आहे का ते. घाबरू नका, तुमच्याबरोबर बाई माणूस आहे. मी तुम्हाला उघड्यावर पडू देणार नाही. तुम्ही आधी जेवण तर घ्या, तोवर मी पाहतो काही सुचतं का ते. आम्हाला त्यांचा एकदम आधार वाटू लागला. कुठला कोण मनुष्य? 10 मिनिटापूर्वी आम्ही त्याला पाहिलेले नव्हते, पण तो आता घरच्या एखाद्या वडीलधाऱ्या माणसासारखा आमची काळजी घेत होता. आम्ही हातपाय धुतले, तोवर नोकर ताटे घेऊन आला. मला सणसणीत भूक लागली होती. मी जेवणावर चांगला आडवा हात मारला, मात्र वैजूच्या मनावर चांगला ताण पडलेला दिसत होता. ती नुसते अन्न चिवडीत बसली होती. आमचे जेवण होता होताच मालक आमच्या जवळ आले. त्यांना काहीतरी कल्पना सुचली होती, पण ते स्वतः थोडे साशंक असावेत, कारण त्यांच्या गुबगुबीत चेहऱ्यावरचे ते स्मित मावळले होते. तो थोडा गंभीर वाटत होता. तुमचं जेवण तर झालेलंच आहे. उद्या सकाळी तुम्ही इतर राहायला येऊ शकता, मालक म्हणाले. रात्रीपुरताच प्रश्न आहे. त्यासाठी मला एक कल्पना सुचली आहे. इथून जवळच एक घर आहे, ते रिकामच असतं. आमची साशंकता ओळखून ते पुढे म्हणाले, तसं परक्याचं घर नाही ते. माझा भाऊच त्याची देखभाल करतो. त्या घराशेजारीच राहतो तो. वैजू काहीच बोलली नाही, पण तिला या विचारात काही वावगे वाटलेले दिसले नाही. चालेल का आजच्या रात्रीपुरती ही व्यवस्था? मालक आर्जवीपणे विचारित होता. नाही म्हणण्यासारखी आमची परिस्थितीच नव्हती. दुसरा काही पर्यायच नव्हता. शिवाय या सोयीत नाव ठेवायला जागा नव्हती. मग मालकाचा चेहरा असा गंभीर का? माझा भाऊ एकटाच असतो आणि तो देखील त्या घरात राहत नाही. शेजारी 2 खोल्याचा एक मांगर बांधलेला आहे, तिथे राहतो. मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. अजून इथलं सगळं आटपायला 2 तास तरी लागतील. पण मी गडी देतो तुमच्याबरोबर, चिठ्ठी देतो लिहून. इतका माणुसकीने वागणारा हॉटेल मालक कुठे भेटेल असे त्या क्षणापर्यंत तरी मला वाटले नव्हते. मी त्यांचे आभार मानले. ते नसते तर आमचे काय झाले असते कुणास ठाऊक. त्यांनी सुचवलेल्या ठिकाणी जायला आम्ही उत्साहाने तयार झालो. इतका वेळ मनावर पडलेले दडपण एकदम निघून गेले आणि कसे मोकळे मोकळे वाटू लागले. पण आमच्या उत्साहाला मालक मात्र प्रतिसाद देत नव्हते. परिस्थिती आता बरोबर उलटी होती. आम्हाला उत्साह वाटत होता, पण त्यांच्या मनावर मात्र कसला तरी ताण पडलेला दिसत होता. असे का? काही क्षणातच मला याचा उलगडा झाला. मला बाजूला घेऊन ते म्हणाले, आय एम व्हेरी सॉरी. मला तुमची याहून अधिक चांगली व्यवस्था करता आली नाही. यात काय वाईट आहे ते मला समजत नाही, मी म्हणालो. मालक क्षणभर गप्प राहिले, सांगावे की नाही अशा विचारात. मग त्यांनी वैजूकडे एक कटाऊस टाकला आणि ते हलक्या आवाजात म्हणाले, वेल आय मस्ट वॉर्न यू. कशाबद्दल? मी चमकून विचारले. ते घर चांगलं नाही. नसू द्या हो. काही गैरसोयी असल्या तर आम्ही चालवून घेऊ. एका रात्रीचा तर प्रश्न. तसं नाही. चांगलं नाही म्हणजे तिथं काहीतरी. मी हसलो. नेहमीचीच हकीकत, भुताटकी. रिकामं घर म्हणजे तिथं भुताटकीचा वावर असलाच पाहिजे असा नेहमीचा विश्वास. हसू नका. ह्या घरात 2 मृत्यू झाले आहेत. पण काय होतं तिथं? भूत दिसतं? काय होतं कुणालाच माहीत नाही. प्रत्यक्षात कुणी काही पाहिलेलं नाही. पण तरीही लोक त्या घरात राहायला तयार होत नाहीत, एवढं खरं. म्हणून तर अजून रिकामं राहिलंय ते. मला गंमत वाटली. अफवा, निव्वळ अफवा.
कुणी काही पाहिलेलं नाही आणि तरीही म्हणे घर झपाटलेले. प्रत्येक गावात अशी एखाद दोन घरे असतातच. त्यांच्याविषयी नाही नाही त्या अफवा रूढ असतात. प्रत्यक्षात मात्र त्या अफवांना काहीच आधार नसतो. प्रत्यक्ष भूत काही कुणी बघितलेले नसते, पण चार रिकामटेकडे काहीतरी रचून सांगतात आणि भित्रे लोक त्यावर विश्वास ठेवतात. माझा तरी भुताटकीवर मुळीच विश्वास नव्हता. त्यातून आजची रात्र अशी तशी नव्हती. आज भीतीला जागाच नव्हती, घाबरायला सवड नव्हती. ज्या परमोच्च सुखात आज आम्ही बुडून जाणार होतो तिथे भुताटकीचा विचार शिरू शकत नव्हता. तुम्ही काही काळजी करू नका मालक. उद्या सकाळी इथला चहा प्यायला आम्ही दोघेही हजर होतो की नाही बघा, मी हसत हसत म्हणालो. मालकांनी नुसतेच खांदे उडवले. वैजूला मात्र मी यातलं काहीच सांगितलं नाही. गड्याने कंदील उचलला. आम्ही तिघे बाहेर पडलो. वाटेने कुणीच कुणाशी बोलत नव्हते. पाला पाचोळ्यातून चालताना पायाखाली मोडणाऱ्या काटक्यांचा कडकड आवाज होत होता, एवढाच. पण त्या शांततेत तो देखील किती मोठा वाटत होता. सगळीकडे अगदी शांत शांत झाले होते. गाव केव्हाच गुडूप झोपी गेला होता. चालताना गड्याच्या हातातला कंदील हेलकावे खात होता, त्यामुळे आजूबाजूच्या झुडपांवर चित्रविचित्र आकाराच्या सावल्या हिंदळत होत्या. कंदिलाचा प्रकाश पायापासून खाली पडत होता, त्यामुळे नुसते गुडघ्यासारखे 6 पाय त्या काळोखातून चालत असल्याचा चमत्कारिक भास होत होता. मालकांचे शब्द माझ्या डोक्यात पुन्हा पुन्हा घोळत होते. आय मस्ट वॉर्न यू. निकामं घर. ह्या घरात 2 मृत्यू. काय दिसणार होते आम्हाला त्या घरात? बहुधा आम्ही स्वतःच सावल्यांना घाबरत होतो. एकदा किरकिरणारा दरवाजा, उंदरा घुशींचे आवाज, नाहीतर स्वतःच्याच पावलांचा पडसाद असले काहीतरी ऐकून कुणीतरी आहे म्हणत पळत सुटणार होतो. नाहीतर कथा कादंबऱ्यात किंवा चित्रपटात असते तसे कुणीतरी पांढरी चादर गुंडाळून अवचित आमच्यासमोर येऊन उभे राहणार होते. पण असल्या फुटक्या गोष्टींच्या भयाला मनात थारा देऊन मी आजची अनमोल रात्र वाया जाऊ देणार नव्हतो. भूत समोर दिसले असते तरी मी त्याचे पकोटे धरून त्याला हाकलून दिले असते. हात जोडून म्हटले असते, माफ कर, पुन्हा केव्हा तरी. आज आम्हाला बिलकुल सवड नाही. या गमतीच्या विचारांनी मला अधिकच धीर आला. उत्साह वाटण्यासारखे पुष्कळ होते. अडचणीत सापडल्यानंतरही आयत्या वेळी का होईना, पण नशिबाने एक जागा मिळाली होती. कशी का असेना, पण आजची रात्र साजणी करण्यापुरती ती पुरेशी होती. आता रात्र फुलवणे माझे काम होते. या रात्रीची मी किती दिवसापासून वाट पाहिली होती. अगदी माझी आणि वैजूची पहिली भेट झाल्यापासून. पहिल्या भेटीतच आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. ते प्रेम दिवसेंदिवस वाढतच गेले होते. एकमेकांच्या मनाला आम्ही फुलपाखरासारखे जपत आलो होतो. एकमेकांच्या शरीराला एवढेसेही कष्ट होऊ नयेत यासाठी जीवाचे रान करीत होतो. थंडी वाजते, मी वैजूला म्हटले. माझा कोट देऊ? तिने नकारार्थी मान हलवली आणि नाजूक स्मित केले. त्याचा अर्थ मला पूर्ण अनुभवाने ठाऊक झाला होता. मी तुझा कोट घातला तर तुला नाही का थंडी लागणार? तिच्या स्मिताला उत्तर म्हणून मी चालता चालता तिच्या कमरेभोवती हात टाकून तिला जवळ ओढले. पण बरोबरच्या गड्याकडे एक दृष्टीक्षेप टाकून ती लटक्या रागाने बाजूला सरली. किती नाजूक होती माझी वैजू. परमेश्वरा, हिच्या ह्या नाजूक देहाला कधी कसले कष्ट पडू देऊ नकोस. वैजूच्या शरीराला स्पर्श करताना मला नेहमी धास्ती वाटायची की आपण या फुलाच्या पाकळ्यांना दुखावत तर नाही. मऊसूत अगदी साईसारखे नितळणी नाजूक शरीर होते ते. छे छे, आमचे प्रेम कधीच कमी होणे शक्य नव्हते. आम्ही दोघे एकमेकांना इतके चांगले समजू शकत होतो, पण इतर जोडप्यांप्रमाणे आम्हाला एकमेकांचा कधीच कंटाळा आला नसता. आमची कधीच भांडणे होणार नव्हती.
कारण एकमेकांच्या सुखाचाच विचार आम्ही प्रथम करीत आलो होतो. त्यासाठी काय वाटेल ते करणार होतो. आजवर कुणी केले नसेल असे उत्कंठ प्रेम वैजू माझ्यावर करीत होती आणि मी तर केवळ तिच्या प्रेमाखातरच उरलेले आयुष्य वेचायचे ठरवले होते. सारे आयुष्य, अजून सारे आयुष्य जायचे होते. आजची रात्र त्या आयुष्यातली पहिली रात्र होती. आज रात्री दोघांचेही जिने नव्याने सुरू होणार होते. प्रेमाची पहिली रात्र, जीवनाची पहिली रात्र. गडी थांबला आणि मी विचारातून भानावर आलो. वाट संपली होती. ते घर आमच्या समोर उभे होते. पंख मिटून एखादी घार बसावी तसे ते घर त्या काळोखात दिसत होते. पण त्या घारीची नजर समोर होती, भक्ष्याकडे एकटक पाहावे तशी. घरात एक दिवा लुकलुकत होता, त्यामुळे कदाचित असा भास होत असावा. पण माझ्या अपेक्षेप्रमाणे घर रिकामे नव्हते, झोपलेले नव्हते. ते जागत बसले होते. एक डोळा उघडा ठेवून जागत बसले होते आमच्यासाठी. शेजारीच एक मांगर होता. गड्याने आम्हाला जेमतेम ती जागा दाखवली. कंदील माझ्या हातात दिला आणि लगेच बरोबर आणलेली चूड पेटवली. आई न बोलता तो ती पेटती चूड घेऊन वळला. आम्ही दोघेही त्या चुडीच्या लसलसत्या ज्वाळांकडे पाहत राहिलो. थोडे अंतर गेल्यावर चुडीचा प्रकाश थांबलेला दिसला. आमचे काय झाले हे पाहण्यासाठी बहुधा क्षणभरच तो प्रकाश चालू लागला. लवकरच त्याच्या काजव्यासारखा बारीक टिपका झाला आणि मग तोही दिसेनासा झाला. त्या काळोखात आम्हाला केवळ कंदिलाच्या सोबतीने सोडून तो एकाएकी निघून गेल्यामुळे असेल किंवा या परक्या घराच्या आवारात आल्यामुळे असेल, कशाने कोण जाणे. पण मध्ये थोडा वेळ उडालेले दडपण मनावर पुन्हा आले. जीव काहीसा घाबरल्यासारखा झाला.